नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आरोग्य विभाग भरतीबद्दल जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याबद्दल काही शंका आणि त्यांचं निराकरण पाहणार आहे। ही जी पीडीएफ आहे यामध्ये खूप प्रश्न आहेत, म्हणजे तुम्हाला जे जाहिरात आले आहेत त्या जाहिरातीवरून तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले असतील की तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जागा नाहीत, मग नंतर काय करायचं। तसेच त्या प्रकारचे इतर सुद्धा प्रश्न आहेत, ते पाहूया आपण। तर चला सुरू करूया। मूळ जाहिरातीमध्ये ज्या प्रवर्गाला पदसंख्या दर्शवला आहे त्या प्रवर्गासाठी पदसंख्या संकेतस्थळावरील वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये दर्शवली नाही तर काय करावे। म्हणजे जे तुम्ही प्रवर्गामध्ये ज्या कास्टमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, आता जी नवीन जाहिरात आलेली आहे म्हणजे 50% कमी करून, त्यामध्ये तर तुमच्या कास्टसाठी तर जागा नाही, मग काय करावे। तर त्यांनी सांगितलं आहे शासनाने 50% पद भरतीस मान्यता दिली आहे, त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित केली असता आपल्या प्रवर्गास पद येत नाही याची नोंद घ्यावी। तथापि खुल्या प्रवर्गात पद रिक्त असल्यामुळे सदर मागास उमेदवारांना परीक्षा देता येईल आणि खुला प्रवर्गातून स्पर्धा करावी लागेल। म्हणजे जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरलेला असेल पण त्यासाठी जर जागा आता 0 झाल्या असतील तर तुमचा तो फॉर्म खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरला जाईल, तर तुम्हाला खुल्या प्रवर्गातून परीक्षा देता येईल। तर दुसऱ्या नंबरचा जो क्वेश्चन आहे, संकेतस्थळावरील वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये ज्या प्रवर्गाचा पद दर्शवले नाही तसेच खुल्या प्रवर्गाचा देखील पद दर्शवले नाही तरी परीक्षेचे हॉल तिकीट पाठवणार आहात का, किंवा कसे पाठवले तर आम्हाला परीक्षा देऊनही काही उपयोग होईल का। म्हणजे जर तुम्ही 2019 साली फॉर्म कास्टमधून भरला असेल तर सध्या त्याची 0 जागा आणि खुल्या प्रवर्गात सुद्धा आता जर 0 जागा असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल का। तर त्यांनी सांगितलेलं आहे अशा परिस्थितीत हॉल तिकीट दिले जाणार नाही, पर्यायाने परीक्षेला बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजे जर तुमच्या कास्टमध्ये सुद्धा जागा नसेल आणि खुल्या प्रवर्गात सुद्धा जागा नसेल तर तुम्हाला परीक्षा देऊन काही फायदाच होणार नाही। त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे तुमचे हॉल तिकीट दिले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षेला सुद्धा बसता येणार नाही। त्यानंतरचा नेक्स्ट घेऊ आपण। परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत आणि 2 पेक्षा जास्त पदांकरिता वेगवेगळ्या जिल्ह्यात किंवा मंडळात अर्ज केलेले आहेत, तेव्हा परीक्षा कसे देता येईल। म्हणजे ज्यांनी 2 पेक्षा अधिक पदांसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे लेखा परीक्षेचे वेळापत्रक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा उमेदवारांनी त्यांच्या इच्छेनुसार व वेळापत्रकानुसार आवश्यक त्या पदाची परीक्षा द्यावी। म्हणजे जेव्हा वेळापत्रक येईल तेव्हा तुमचे जेवढे फॉर्म भरले आहेत तेवढे तुमचे जे हॉल तिकीट आहे येतील, पण तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो पसंतीक्रम द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही म्हणजे जे तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही त्या एकच परीक्षा देऊ शकता। त्यानंतर आहे SEBC अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना EWS अथवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प उपलब्ध करून दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे। संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वॅकन्सी मॅट्रिक्स मध्ये EWS खुल्या प्रवर्गात पदसंख्या नाही। अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे किंवा कसे। अतिरिक्त परीक्षा शुल्क भरूनही परीक्षेचे हॉल तिकीट मिळणार आहे का, परीक्षा देऊन काही उपयोग होणार आहे का। म्हणजे हा प्रश्न गेला, म्हणजे जसे कास्ट मध्ये फॉर्म भरला आहे पण तिथे जागा नाहीत आणि ओपन मध्ये सुद्धा म्हणजे खुल्या प्रवर्गात पण जागा नाहीत तर परीक्षा देता येईल का, तसं सांगितलेलं आहे। तर त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे EWS खुला प्रवर्गात दोन्ही प्रवर्गात पद उपलब्ध नसल्यास परीक्षेस बसता येणार नाही। म्हणजे जिथून आपण EWS मध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल पहिला किंवा खुल्यामध्ये आता तुमचं जर हे होणार असेल पण दोन्ही मध्ये जर जागा नसतील तर तुम्हाला परीक्षेस बसता येणार नाही, त्यामुळे शुल्क भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। याआधीच विभागाने संकेतस्थळावर जाहीर प्रकटनाद्वारे SEBC उमेदवारांना EWS किंवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल असं कळवलेलं आहे। त्यानंतर गेल्या कित्येक वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करून देखील आता आमच्या प्रवर्गात पदसंख्या 0 दर्शवली आहे, तरी भरलेली परीक्षा शुल्क परत मिळणार आहे का। तर त्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे पदभरतीच्या जाहिरातीमध्ये भरलेली परीक्षा शुल्क ना परतावा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,
त्यामुळे भरलेली परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, कृपया जाहिरातीचे पुनश्च अवलोकन करावे. म्हणजे त्यांनी जी 2019 साली जी जाहिरात दिली आहे ते पहिलेच त्यांनी सांगितलेले आहे की ही जी परीक्षा शुल्क आहे हे नापरतावा आहे. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्या कास्टला जागा नसेल, तसेच खुल्या प्रवर्गात सुद्धा जागा नसेल, तर तुम्हाला ह्याची परीक्षा शुल्क परत मिळणार नाही असं त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर SEBC उमेदवारांना AWS प्रमाणपत्र मिळवले आहे तर त्यांना परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत संकेतस्थळावरून AWS किंवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प निवडण्याचे लिंक उपलब्ध करून देणार आहेत का? तर त्यांनी सांगितलं आहे परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत SEBC उमेदवारांना AWS किंवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प निवडण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबतची माहिती जाहीर प्रकटनामध्ये प्रकाशित केलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जर तुम्हाला विकल्प खुल्या प्रवर्गाचा विकल्प निवडायचा असेल किंवा AWS तर तुम्हाला ती एक लिंक देतील, त्या लिंकवरती तुम्ही नंतर क्लिक करून तो विकल्प तुम्ही निवडू शकता. त्यानंतर पदनिहाय प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल किंवा कसे? तर त्यांनी सांगितलेलं आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, कृपया पुनश्च अवलोकन करावे. म्हणजे जशी प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप होतं ते पहिल्यासारखंच असणार आहे, त्यामध्ये कोणताही चेंज केलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, परीक्षा जिल्हा स्तरावर किंवा मंडळ निहाय घेण्यात येईल. तर त्याचं त्यांनी उत्तर दिलंय म्हणजे परीक्षा जिल्हा स्तरावर घेणार आहेत काय, मंडळ निहाय घेण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे की मंडळ स्तरावरील पदांची परीक्षा मंडळ स्तरावर, पुणे स्थित कार्यक्रम प्रमुखांकडील पदांची परीक्षा पुणे येथे व मुंबई स्थित म्हणजेच त्यामध्ये नर्सिंग व अंधत्व कार्यालयाकडील परीक्षा ठाणे येथे आणि आरोग्य कर्मचारी पुरुष संवर्गाची परीक्षा जिल्हा स्तरावर घेण्यात येईल. सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ज्यांनी आरोग्य सेवक पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांच्या परीक्षा प्रत्येक जिल्हा स्तरावर घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्जामध्ये परीक्षेचा अर्ज भरला, त्या अर्जामध्ये 3 सेंटरचा पर्याय देण्यात आला होता. आता त्या अनुषंगाने परीक्षेचे केंद्र मिळणार किंवा कसे? पोर्टलवर अर्जामध्ये असा उल्लेख आहे की जो प्रथम पर्याय आहे त्या केंद्रात प्राधान्याने म्हणजे दिले जाईल. याबद्दल काय मार्गदर्शन? तर त्यांनी सांगितलेलं आहे सर्व उमेदवारांना हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राची माहिती कळवली जाईल. म्हणजे जर तुम्ही 2019 मध्ये फॉर्म भरलेला होता त्यामध्ये 3 सब सेंटर निवडायचा असा पर्याय होता. जरी तुम्ही 3 सब सेंटर निवडले असले त्यावेळेस 2019 मध्ये, तरी त्याबद्दल त्यांनी येथे काय माहिती दिली नाही. ज्यावेळेस हॉल तिकीट येतील तेव्हा तुमचं परीक्षा केंद्र कळणार आहे. त्यानंतर हॉल तिकिटावर सूचना काय राहतील? तर त्यांनी सांगितलं आहे हॉल तिकिटावर ज्या पदाची परीक्षा आहे त्या पदाचे नाव, परीक्षेचे ठिकाण, परीक्षेचे वेळापत्रक, उमेदवाराचे स्कॅन फोटो व सही, परीक्षेसंबंधी सर्वसाधारण सूचना, OMR उत्तरपत्रिकेबाबत सूचना. म्हणजे OMR उत्तरपत्रिका आली म्हणजे तुमची परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. उमेदवारांची स्वाक्षरी वगैरे सर्व बाबींचा उल्लेख हॉल तिकिटावर राहील. त्यानंतर उमेदवारांनी प्रचंड प्रमाणात अर्ज केले असल्यामुळे उमेदवारांना हॉल तिकीट वितरणाची माहिती देणे व बैठक व्यवस्थेचे काय नियोजन? तर त्यांनी सांगितलं आहे परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून पदनिहाय उमेदवारांचे हॉल तिकीट जनरेट केले जाईल व त्याची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा उमेदवारांनी त्यांचे ऍप्लिकेशन ID चा वापर करून हॉल तिकीट जनरेट करून द्यावे व त्यानुसार परीक्षा द्यावी. म्हणजे तुम्ही 2019 मध्ये जो फॉर्म भरला आहे त्या फॉर्मचे ऍप्लिकेशन ID तुम्हाला मिळाले असतील, तो ऍप्लिकेशन ID वापर करून तुम्ही हॉल तिकीट काढायचे आहेत. त्यानंतर काही उमेदवार अर्ज करता वेळी वयोमर्यादेत होते, आता ते वयाधिक्य झाले आहेत तर त्यांचा अर्जाचा विचार करणार नाहीत का? तर त्यांनी उत्तर दिलं आहे अर्ज करता वेळी अर्जदार वयोमर्यादित असल्यामुळे त्यांना परीक्षा देता येईल व त्याच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. त्यानंतर
ज्या पदांना अनुभवाची गरज आहे अशा पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम परीक्षा नंतर अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी करणारे किंवा कसे? तर त्यांनी सांगितलं आहे अशा उमेदवारांना प्रथम परीक्षा घेतली जाईल. निवड यादीनुसार उमेदवारांचे अनुभवाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून ते जर पत्र पात्र ठरत असल्यास त्यांना नियुक्ती देण्यात येईल. त्यानंतर विविध संवर्गाच्या पदांच्या परीक्षा केव्हा कोणत्या वेळी घेतल्या जातील? म्हणजे जे तुम्ही सर्व जे पदे आहेत एकूण त्या सर्व 54 जे पद असतील संवर्ग त्या संवर्गाच्या परीक्षा कोणत्या वेळी घेतल्या जातील? तर त्यांनी सांगितलेलं आहे सर्व पदांच्या परीक्षा एकाच दिवशी 2 सत्रामध्ये घेतल्या जातील. 14 संवर्गाच्या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये तर 40 संवर्गाच्या परीक्षा दुपारच्या सत्रामध्ये घेतली जातील. त्यांनी सोबत जी 14 संवर्ग दिले आहेत आणि 40 त्यांची यादी दिलेली आहे. म्हणजे 2 सत्रामध्ये परीक्षा होणार आहेत एका दिवशी. एक पहिलं सकाळचं सत्र आणि दुसरं दुपारचं सत्र यामध्ये ती परीक्षा घेणार आहेत. आता हे 14 संवर्ग कोणकोणते आहेत जी सकाळच्या सत्रामध्ये होणार आहेत आणि 40 संवर्ग कोणते ते दुपारच्या सत्रामध्ये होणार आहेत ते पाहूया. आणि ज्यांनी 14 या संवर्गामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांची सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा होईल आणि ज्यांनी या 40 संवर्ग आहेत त्यांची परीक्षा दुपारच्या सत्रामध्ये होईल. ज्यांनी या दोन्ही सत्रामध्ये जर फॉर्म भरले असतील म्हणजे या एकाच विद्यार्थ्यांनी या 14 संवर्ग आहेत यामध्ये एक फॉर्म भरला आणि जे बाकीचे 40 संवर्ग आहेत यामध्ये फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्याला 2 परीक्षा देता येईल. कारण सकाळ आणि दुपार असे 2 सत्र असल्यामुळे त्या विद्यार्थ्याचा फायदा होईल कारण त्यांना 2 परीक्षा देता येईल. आता जे 14 संवर्ग आहेत कोणकोणते ते पाहून घ्या. आम्ही याची PDF फाईल आमच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. तुम्ही हे जी सविस्तर PDF आहे ती वाचून घ्या. तुम्ही कोणत्या संवर्गामध्ये येता आणि तुमची कोणत्या सत्रामध्ये परीक्षा आहे सकाळ सत्र की दुपार सत्र. जास्तीत जास्त करून आरोग्य जे सेवक आहे आरोग्य सेवक सहाय्यक शिंपी सुतार यांची सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा आहे आणि जे बाकीचे आहेत त्यांची दुपारच्या सत्रामध्ये परीक्षा होणार आहेत. स्टाफ नर्स वगैरे जे आहेत त्यांची दुपारच्या सत्रात. ही जी PDF आहे आम्ही खाली लिंक टाकलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा. येथे तुम्हाला ही PDF दिसेल. तुम्ही ती सविस्तर वाचून घ्या. आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा. आणि ज्यांनी अगोदर सबस्क्राईब केलं असेल त्यांना विनंती आहे की या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे जर आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.